गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टुडंट्स. माझ्या दीपक अंबरते सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आता काही दिवसातच आपली वर्ग 12वीची बोर्डाची परीक्षा होणार आहे. त्यासाठी आपले जे पाठ्यपुस्तक आहे इतिहास विषयाचे, त्याचा संपूर्ण 12ही प्रकरणाचा आपला सखोल असा अभ्यास झाला असेलच. परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून पाहायच्या आहेत. परंतु हा नवीन बदललेला अभ्यासक्रम असल्यामुळे या अभ्यासक्रमासाठी जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध नाहीत. तरी पण याआधी ऑक्टोबर 2021ला बोर्डाने परीक्षा घेतलेली आहे आणि त्या परीक्षेचा आलेला बोर्डाचा पेपर आपण आज या ठिकाणी समजून घेऊया. कशा पद्धतीने बोर्डाचा पॅटर्न असतो तो आपण या पेपरद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपला अधिक सराव हाच आपल्या यशाचं गमक असेल. आपल्याला दैदिप्यमान यश प्राप्त करायचं असेल तर आपल्याला विविध प्रश्नपत्रिकांचा सराव, पाठ्यपुस्तकाचं सखोल असं वाचन आणि संदर्भ ग्रंथांच्याकडे नीट लक्ष द्यावं लागेल. मेहनत तुमची गुणांच्या द्वारे तुमच्या समोर येईल. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग 12वा इतिहास विषयाचा पेपर समजून घेऊया. अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका आपल्या समोर परीक्षेसाठी असेल. हिस्ट्री 38 नंबर आपल्या विषयाचा आहे. या प्रश्नपत्रिकेला आपल्याला वेळ 3 तासाची आहे. आपल्याला 80 गुणाची लेखी परीक्षा सोडवायची आहे. यामध्ये 80 प्रश्नाचा पेपर सोडवत असताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला काही सूचना दिलेल्या असतात. त्या सूचना कोणत्या ते आपण पाहूया. पहिली सूचना आहे, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. दुसरी सूचना, उजव्या बाजूस गुण दर्शविलेले आहेत. तिसरी सूचना आहे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. आणि चौथी सूचना आहे, उत्तर पत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्या. जसं आकृत्या आपल्याला संकल्पना चित्रामध्ये काढाव्या लागतात, तेव्हा त्या आकृत्या आपण पेनानेच काढाव्या. आपल्याला आता प्रश्नांचं आपण एक एक करून प्रश्न कसे असतात ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधान पुन्हा लिहा. या प्रश्न क्रमांक 1ला अ आणि ब मिळून एकूण 10 गुण असतात.
यामधल्या अ ला 6 गुण आणि ब ला 4 गुण असे 6 अधिक 4 बरोबर 10 गुण या प्रश्न क्रमांक 1 मधून आपल्याला मिळतात. तर 6 गुणासाठी आपल्याला 6 विधानं उत्तर लिहून पुन्हा उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे आहेत. तर प्रश्न क्रमांक 1 अ मधील पहिलं विधान आहे, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा रिकामी जागा यांनी तयार केला. तर या प्रत्येक विधानाला विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय दिलेले असतात आणि या 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला अचूक निवडायचा आहे आणि त्या निवडलेल्या अचूक पर्यायाला तुम्हाला उत्तराच्या रिकामे जागेमध्ये लिहून त्या लिहिलेल्या शब्दाला उत्तराच्या शब्दाला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे आणि संपूर्ण विधान पुन्हा लिहून काढायचं आहे. तर यामध्ये आपल्याला थॉमस जेफरसन हे उत्तर या ठिकाणी लिहावं लागेल. त्यानंतर दुसरं विधान आहे, रिकामी जागा हे फ्रेंचांचे भारतातील मुख्य ठाणे होते. यामध्ये आपण उत्तर लिहिताना आपल्याला माहित आहे की राजापूर हे या ठिकाणी उत्तर आहे. त्यानंतर आपण तिसरं विधान आहे, सविनय कायदेभंगाचे आंदोलन गोवा येथे रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली 1946 साली सुरू करण्यात आले. तर डॉक्टर राम मनोहर लोहिया हे अ नंबरचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर चौथं विधान आहे की ब्रिटिशांनी श्रीलंकेतील रिकामी जागा हे शहर जागतिक बंदर म्हणून नावारूपास आणले. याचं उत्तर आहे क कोलंबो. त्यानंतर पाचवं विधान आहे, पहिले महायुद्ध रिकामी जागा च्या तहाने संपले. उत्तर आहे अ व्हर्साय तहाने. त्यानंतर 6वं विधान आहे, केरळ राज्यातील रिकामी जागा हा जिल्हा 100% साक्षर होणारा पहिला जिल्हा आहे. यामधलं उत्तर आहे ब एर्नाकुलम. अशा पद्धतीने आपल्याला एकूण 6 विधाने पूर्ण लिहिल्यानंतर 6 गुण प्राप्त होणार आहेत. आता आपल्याला प्रश्न क्रमांक 1 मधील ब हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे. यामध्ये आपल्याला 4 साठी 4 गुण मिळणार आहे. उत्तर लिहत असताना अ गटातील जोडी बरोबर आहे, अ गटातील शब्द बरोबर आहे आणि ब गटातील शब्द आपल्याला दुरुस्त करून लिहायचा आहे. तर आता या 1 नंबरमध्ये आपल्याला आर्चबिशप यामधील हा मुख्य कार्यकारी अधिकारी हा शब्द या ठिकाणी चुकलेला आहे. येथे आपल्याला मुख्य धर्मगुरू
अशा पद्धतीचा शब्द तेथे आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये दुसरा अ गट ब गट मधील आपल्याला मिठाच्या सत्याग्रहात सहभाग, तेथे आपल्याला कमलादेवी हा शब्द चुकला आहे. येथे आपल्याला महात्मा गांधी असं उत्तर लिहावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला तिसरा अ गट ब गटच्या प्रश्नामध्ये आपल्याला येथील बाडुंग यामध्ये बाडुंग परिषद जे दिलेलं आहे ते बाडुंग परिषद हा शब्द चुकलेला आहे. येथे आफ्रिकी ऐक्य परिषद, आफ्रिकी ऐक्य परिषद असं आपल्याला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला चौथ्या अ गट आणि ब गटामधील 3 क्रमांकाची आपल्याला जी ही जोडी दिसून येते, ही जोडी येथे आपल्याला नेहरू युवा केंद्र संघटन यामध्ये आपल्याला शहरांचा चेहरा मोहरा बदलणारी योजना नाही हे आपल्या स्पष्ट लक्षात येत आहे. या ठिकाणी युवकांना प्रशिक्षण देणे म्हणजेच युवकांच्या कलागुणांना वाव देणे अशा पद्धतीचा युवका संदर्भात हा प्रश्न आहे हे आपल्याला माहीत आहे. इथे लिहायचं आहे आपल्याला युवकांना प्रशिक्षण देणे हे काम नेहरू युवा केंद्र करते हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आपल्याला खालील विधाने प्रश्न क्रमांक 2 अ हा आपल्याला खालील विधाने वाचून ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावं आपल्याला लिहायची आहे. प्रश्न क्रमांक 2 हा अ आणि ब मध्ये विचारला जातो. अ ला 4 गुण आणि ब ला 4 गुण असे एकूण 4 अधिक 4 बरोबर 8 गुण आपल्याला या प्रश्न क्रमांक 2 मधून प्राप्त होणार आहे. तर आपल्याला प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये आपण ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यांची नावं आपल्याला लिहायची आहे. तर येथे आपल्याला पहिला नंबर दिलेला आहे. अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता. तर त्याचं उत्तर आहे स्पेनच्या ताब्यामध्ये हा प्रदेश होता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. चितूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात या समाजाच्या लोकांनी उठाव केला. तर त्याचं उत्तर आहे रामोशी समाजाच्या लोकांनी त्या ठिकाणी उठाव केला. त्यानंतर तिसरा आहे. सेटो कराराचे सुरुवातीचे नाव काय होते? तर आपल्याला माहित आहे की सेटो कराराचं नाव बगदाद करार असं त्याचं नाव होतं. आणि चौथा यामध्ये प्रश्न आहे. मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना करणारा कोण होता? तर
हमीद दलवाई. यामध्ये हमीद दलवाई अशा पद्धतीने आपण या प्रश्न क्रमांक 2 अ मधील 4 उपप्रश्नांची 4 उत्तरं बरोबर लिहिल्यानंतर आपल्याला 4 गुण प्राप्त होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मधील ब प्रश्न आहे, खाली दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करून वाक्य पुन्हा आपल्याला लिहायचे आहे. या 4 साठी आपल्याला प्रत्येकी 1 गुण म्हणजे 4 ला 4 गुण या ठिकाणावरून मिळणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी पहिला दिलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या. कारण आपल्याला येथे कारण लिहायचं आहे. तर आपल्याला माहित आहे की यामधला ब नंबरचा इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. त्यानंतर दुसरं आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. कारण आहे क नंबरचं जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी. त्यानंतर तिसरं आहे, 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करली. आता कारण आपल्याला निवडताना 4ही यामध्ये दिलेले कारण बारकाईने वाचायची आहे आणि त्यामधलं एक कारण व्यवस्थित लिहायचं आहे. यामधलं आपल्याला ब हे कारण वाटते, अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकला. हे कारण आपल्याला इथे बरोबर असं वाटते. त्यानंतर चौथा आहे, भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. कारण आपल्याला या ठिकाणी क हे कारण व्यवस्थित वाटते. म्हणून भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. हे उत्तर इथे आपल्याला बरोबर असल्याचं वाटते. तर अशा पद्धतीने आपण यामध्ये पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न समजून घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 या प्रश्न सुद्धा अ आणि ब अशा याच्यावर विभागलेला आहे. यामध्ये आपल्याला अ मध्ये नकाशाचे निरीक्षण करून उत्तरं लिहायची आहेत. पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. यामध्ये आपल्याला एकूण प्रश्न क्रमांक 3 हा अ आणि ब मिळून 13 मार्काचा आहे. त्यामधला अ प्रश्न हा 5 गुणासाठी या ठिकाणी आहे. तर आपण आता या नकाशाचं सुरुवातीला बारकाईने निरीक्षण करावे. त्यानंतर त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. उत्तरे ही अचूक व स्पष्ट लिहावीत. आता बघा, येथे आपल्याला प्रश्न दिला आहे, वरील नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर हा नकाशा सागरी सफारीचा मार्ग या संबंधित दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, मादागास्कर हे बेट कोणत्या महासागरामध्ये
आपल्याला येथे पाहायचं आहे मादागास्कर हे बेट आपल्याला कुठे आहे. तर हे बेट आपल्याला दिसते हे या ठिकाणी आहे. म्हणजे हा आहे महासागर, हिंदी महासागर आपल्याला असल्याचं दिसून येते. त्यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न आहे, नव्या भूप्रदेशाच्या शोधात निघालेल्या कोणत्याही एक खलाशाचे नाव लिहा. तर आपण लिहू शकतो वास्को द गामा, त्यानंतर मॅगेलन, त्यानंतर अमेरिगो वेस्पुसी. अशा पद्धतीचे यापैकी आपल्याला एकच नाव या ठिकाणी लिहायचं आहे. चौथा प्रश्न आहे नकाशावरील, पृथ्वी प्रदक्षिणेचा पहिला प्रयत्न करणाऱ्या कोणत्या खलाशाचे नाव नकाशात दिलेले आहे. तर या ठिकाणी नकाशामध्ये नाव दिलेले आहे फर्डिनांड मॅगेलन. याचं नाव या नकाशामध्ये दिलेलं आहे. तुम्ही शोधा. प्रकरण पहिल्यामधीलच आपल्या पाठ्यपुस्तकातील हा नकाशा आहे. तेथे तुम्ही नाव शोधलं तर तुम्हाला सापडू शकते. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे यामधला. पाचवा प्रश्न आहे, दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाचे नाव लिहा. तर आपल्याला दक्षिण टोकाचं नाव लिहिताना आपल्याला या नकाशामध्ये हा आफ्रिकेचा भाग आहे. दिसतोय का तुम्हाला? आफ्रिकेचा भाग आहे आणि याचं हे खालचं, या नकाशामधलं हे खालचं दक्षिण टोक आहे. आणि येथे आपल्याला दक्षिण टोकामध्ये आफ्रिकेच्या या दक्षिण टोकाला आपल्याला काय दिसते बरं? केप ऑफ गुड होप हे नाव आपल्याला इथे दिसत आहे. तर मग आपल्याला यामध्ये आपल्या पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे, दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाचे नाव काय आहे? केप ऑफ गुड होप. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या नकाशाचा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 मधील ब प्रश्न सोडवायचा आहे. या ब प्रश्नामध्ये आपल्याला संकल्पना चित्र दिलेली असतात. या संकल्पना चित्रामध्ये कोणतेही आपल्याला 6 संकल्पना चित्र दिलेली असतात. त्यापैकी 4 संकल्पना चित्र आपल्याला सोडवायची आहेत. तुम्हाला जे सोपे वाटत असेल ते संकल्पना चित्र तुम्ही परीक्षेमध्ये लिहायची आहेत आणि त्यापैकी 4 अचूक येणारे संकल्पना चित्र तुम्ही पूर्ण करायचे आहे. संकल्पना चित्र पूर्ण करताना पहिल्यांदा तुम्हाला संकल्पना चित्र काढून घ्यायचं आहे उत्तरपत्रिकेमध्ये आणि त्या ठिकाणी ज्या रिकामी जागा दिलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर आता आपण एक एक संकल्पना चित्र समजून घेऊया. प्रत्येक संकल्पना चित्राला 2 गुण आहेत आणि एकूण 4 संकल्पना चित्राला 8 गुण आहेत. तर प्रश्न क्रमांक 3ब मधून आपल्याला 8 गुण मिळणार आहेत. यामध्ये आपल्याला 2 गुणासाठी 4 रिकाम्या जागा भरायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक रिकाम्या जागेला अर्धा गुण प्राप्त होणार आहे. म्हणून तुम्हाला 4 पैकी 4ही रिकाम्या जागा या संकल्पना चित्रामधल्या अगदी अचूक अशा लिहायच्या आहे. तर आता पहिलं संकल्पना चित्र शोध आणि शोधक अशा पद्धतीचं दिलेलं आहे. यामध्ये चला मग आता आपण पहिलं सोडून पाहू संकल्पना चित्र. ॲमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश शोधला. हा शोध लावला. आता याचा शोधक कोण आहे
तो आपल्याला लिहायचा आहे. तर त्यानंतर आपल्याला दुसरा संकल्पना चित्र यामधला आहे. शोधक जो आहे तो यामध्ये वास्को द गामा हा आहे. तर वास्को द गामाने या ठिकाणी कालिकत कोझिकोडे बंदराचा शोध लावला. ते त्याच्या नावासमोर आपण लिहू शकतो. त्यानंतर मॅडेरा व ॲझोरेस या 2 द्वीपसमूहांचा शोध हा हेन्री द नेव्हिगेटर याने लावलेला आहे. त्यानंतर आपल्याला एबल जॉन्सवा टास्मन हा शोधक आहे. याने शोध लावला आहे कार्पेंटरिया व न्यूझीलंड याचा त्याने शोध लावलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे संकल्पना चित्र पूर्ण करायची आहेत. त्यानंतर दुसरं संकल्पना चित्र आहे आपलं भारतीय समाजसुधारकांनी स्थापन केलेल्या संस्था. तर त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला दिलेला आहे सत्यशोधक समाज. तर आपल्याला माहीत आहे सत्यशोधक समाज हा महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्याला इथे लिहायचं आहे. त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी संस्था जी स्थापन केली त्या संस्थेचं नाव रामकृष्ण मिशन असे होते. त्यानंतर ब्राह्मो समाज हा राजा राममोहन राय यांनी आणि त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज ही स्थापना केलेली आहे. अशा पद्धतीने हे संकल्पना चित्र व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर सशस्त्र क्रांतिकारकांचा लढा हे तिसरं संकल्पना चित्र तुम्हाला लिहायचं आहे. यामध्ये तुम्हाला अनुशीलन समिती येथे अरविंद घोष असं लिहायचं आहे. त्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हे त्यांच्या नावापुढे लिहायचं आहे. त्यानंतर इंडिया हाऊस येथे श्यामजी कृष्ण वर्मा असं लिहायचं आहे. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर येथे अभिनव भारत हे लिहायचं आहे. त्यानंतर चौथं संकल्पना चित्र आहे. यामध्ये तुम्हाला या ब्रिटिश वसाहती मिळून दक्षिण आफ्रिका राज्य निर्माण झाले. तर यामध्ये पहिलं आपल्याला लिहायचं आहे केप कॉलनी हे पहिलं आहे. त्यानंतर दुसरं या ठिकाणी आपलं नाताळ. त्यानंतर तिसरं आहे ऑरेंज फ्री स्टेट. आणि चौथं आहे या ठिकाणी ट्रान्सवाल. तुम्हाला अशा पद्धतीने हे लिहायचं आहे.
त्यानंतर 5वं संकल्पना चित्र लिहिताना कृषी संबंधीच्या योजना. आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये कृषी संबंधित योजना दिलेल्या आहेत. यामध्ये पहिली योजना आहे, येथे आपल्याला लिहायचं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. त्यानंतर दुसरी योजना येथे लिहायची आहे आपल्याला मृदा स्वास्थ्य कार्ड योजना. तिसरी योजना लिहायची आहे कृषी संबंधित आपल्याला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. आणि चौथी योजना इथे लिहायची आहे आपल्याला कृषी विकास योजना. अशा पद्धतीने आपल्याला 4 योजना इथे लिहायच्या आहेत. आता आपल्याला 5 नंबरवर जे आपल्याला 6 नंबरवर आपल्याला पर्यावरण रक्षण या बाबतीत आपल्याला विचारलेलं आहे. तर या पर्यावरण रक्षणामध्ये आपल्याला पहिल्या नंबरवर दिलेला आहे डॉक्टर राजेंद्र सिंह. तर येथे डॉक्टर राजेंद्र सिंह यांच्यासमोर जलसंधारणच्या बाबत यांनी काम केलेलं आहे आणि जलसंधारण क्षेत्र असं त्यांच्या नावासमोर लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं येथे चिपको आंदोलन दिलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की चिपको आंदोलन हे सुंदरलाल बहुगुणा यांच्या संदर्भात आहे. तिसरं आहे सह्याद्री निसर्गमित्र संस्था. हे सह्याद्री निसर्ग संस्था भाऊ काटदरे यांची आहे. त्यानंतर चौथ्या नंबरवर येथे आपल्याला मेधा पाटकर लिहिलेला आहे. तर मेधा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलन असं आपल्याला येथे लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपण एकूण 6 संकल्पना चित्र समजून घेतलेले आहेत. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो एक समजून घ्यायचं आहे की प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपल्याला अ आणि ब यामध्ये आपल्याला अ मधून 6 गुण, ब मधून आपल्याला 4 गुण असे एकूण 10 गुण प्राप्त होणार आहेत क्वेश्चन नंबर 1 मधून. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 2 मधून तुम्हाला या ठिकाणी ए मध्ये 4 गुण, बी मध्ये 4 गुण असे एकूण 8 गुण येथे तुम्हाला मिळणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये ए मधून तुम्हाला या ठिकाणी 5 गुण आणि बी मधून तुम्हाला एकूण 8 गुण असे 8 अधिक 5 बरोबर या ठिकाणी 13 गुण तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे बघा पहिल्या नंबरच्या प्रश्नामधून तुम्हाला मिळणार आहे 10 गुण, दुसऱ्यामधून तुम्हाला मिळणार आहेत 8 गुण आणि तिसऱ्यामधून मिळणार आहेत तुम्हाला एकूण 13 गुण. आता 3 प्रश्नांची टोटल करा. 10 अधिक 8 बरोबर 18, 18 अधिक 13 बरोबर किती झाले 31. असे एकूण 31 गुण आपल्याला एकूण 31 गुण या प्रश्न क्रमांक 1 आणि 2 आणि 3 या प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 मधून टोटल 31 गुण तुम्हाला पैकी मिळणार आहे. जर तुम्ही व्यवस्थित अचूक एकही रिकामी जागा इकडे तिकडे न जाऊ देता तुम्हाला हे
30 गुण मिळवायचे आहेत. शाळेमधून तुम्हाला 20 गुणाची तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, एका वाक्यातली रिकामी जागा भरा, अशा पद्धतीचं 20 गुणाचं तुम्हाला घेतल्या जाईल. तर त्यामधून मिळालेले तुम्हाला 20 आणि ह्यामधून मिळालेले तुम्हाला 31 असे 51 गुण तुम्हाला इथपर्यंतचे प्राप्त होऊ शकतात. आणि प्रश्न क्रमांक 4 पासून पुढील तुम्हाला दीर्घोत्तरी जे आहे मोठ्या प्रश्नांची ते गुण वेगळे. म्हणजे इतिहास हा विषयामधून तुम्ही 80 अधिक 20 100 पैकी 100 गुण प्राप्त करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर चला मग आता आपण प्रश्न क्रमांक 4 पासून पुढील प्रश्न कोणकोणती आणि कशा पद्धतीची येतात ते आपण बघूया. यामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये पुढील विषयावर संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3 टिपा लिहायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला 6 गुण प्राप्त होणार आहेत. पहिली टीप आहे प्रार्थना समाज, दुसरी टीप आहे राणीचा जाहीरनामा, तिसरी बाडुंग परिषद, चौथं टपाल खाते आणि 5वं पोलिओ निर्मूलन. या 5 पैकी कोणत्याही 3 तुम्हाला लिहायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला प्रश्न ब पुढील विधाने सकारण स्पष्ट करायची आहेत. यामध्ये तुम्हाला 1 नंबर इंग्रज फ्रेंच यांच्यात कर्नाटक युद्धे झाली. दुसरा आहे गोव्याचे पारतंत्र्य संपुष्टात आले. तिसरं आहे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. चौथं सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली. आणि 5वं भारत सरकारने निवडणुकासाठी व्हीव्हीपॅट या यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली. अशामध्ये तुम्हाला या 5 पैकी कोणतेही 3 लिहायचे आहे. याला तुम्हाला एकूण 9 गुण मिळणार आहेत. प्रत्येक सकारण स्पष्ट करण्याला 3 गुण असे तुम्हाला एकूण 9 गुण येथे मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला कोणतेही 3 लिहायचे आहेत. यामध्ये खालील विधानावर तुमचे मत नोंदवा असं असेल. 3 पैकी 3 जर लिहिले तुम्ही यामधील तर तुम्हाला 9 गुण प्राप्त होणार आहे. प्रत्येक तुमचं मत नोंदवा या प्रश्नाला तुम्हाला 3 गुण असे 3 याला एकूण 9 गुण या ठिकाणी मिळणार आहे. तर असे प्रश्न या ठिकाणी येतील. चला बघूया आपण. युरोपात 15वे-16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ मानला जातो. वसाहतवादाचे वसाहतीवर चांगले तसेच वाईट परिणाम झाले. पोर्तुगीज आणि मराठे यांचे परस्पर संबंधाविषयीचे राजकीय धोरण लवचिक होते. त्यानंतर महात्मा गांधीजींनी मिठाच्या कायद्याचा भंग केला. त्यानंतर आहे या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेतील वसाहतींनी परकीय वसाहतवादाचे वर्चस्व झुगारून दिले. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी एकूण 3 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. या प्रत्येक प्रश्नाला 5 गुण असेल. 2 प्रश्नाला एकूण 10 गुण या ठिकाणी दिले जातील. त्यानंतर आता आपण प्रश्न बघूया. येथे पहिला प्रश्न आहे मुंबई बेटाचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपविला गेला हे स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता
का संपुष्टात आली? तिसरा आहे या ठिकाणचा. तिसरा प्रश्न आहे, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या योगदानाविषयी माहिती लिहा. असा प्रश्न 3 पैकी 2. आपल्याला दोन्ही जर अचूक लिहिले तर 10 गुण मिळतील. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, आपल्याला खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहायची आहे. याला कोणतेही आपल्याला 3 प्रश्न लिहायचे आहेत. याला प्रत्येक प्रश्नाला 5 गुण राहतील. 5 त्रिक 15. 5 प्रत्येकाला एकूण 3, याला 15 गुण मिळेल. पहिला प्रश्न आहे, वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. याला पॉईंट दिलेले आहेत. औद्योगिक क्रांती, कच्च्या मालाची गरज, अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 1857च्या लढ्यांची माहिती लिहा. पॉईंट आहे दिलेले याला, भिल्लांचा उठाव, रामोशी समाजाचा उठाव, सावंतवाडीतील उठाव. तिसरा प्रश्न आहे, दुसऱ्या महायुद्धाविषयी सविस्तर माहिती लिहा. दुसऱ्या महायुद्धाची कारणे, दुसऱ्या महायुद्धाची वाटचाल, जपानचा युद्धप्रवेश. चौथा प्रश्न दिलेला आहे, शीतयुद्धाविषयी माहिती लिहा. यामध्ये पॉईंट आहेत, शीतयुद्ध व्याख्या, शीतयुद्धाची पार्श्वभूमी, शीतयुद्धाची वाटचाल. त्यानंतर 5वा आहे प्रश्न यामध्ये, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी राबविलेल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती लिहा. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती लिहा. आणि पॉईंट आहे, डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम DPEP. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, शालेय पोषण आहार. आणि क आहे, सर्व शिक्षा अभियान. अशा पद्धतीनं आपल्याला हा पेपर असा आलेला आहे. आणि हा पेपर आलेला आहे आत्ताच नुकताच झालेली ऑक्टोबरची परीक्षा आहे. आणि त्या ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये हा असा पेपर आलेला आहे. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, आता हा नुकताच झालेला ऑक्टोबर महिन्यातील पेपर आहे आणि बोर्ड अशा पद्धतीने प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांचा कुठल्याही पद्धतीचं घाबरून न जाता आपल्याला जो आपण एकंदरीत आतापर्यंतचा अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, अचूक सुंदर अक्षरात उत्तरे लिहायची आहे. आणि आपल्याला 3 तासाचं आपलं नियोजन करायचं आहे. 3 तासात आपल्याला आपली जी सर्व प्रश्न सोडवता आली पाहिजे. आपल्याला 80 गुणाचे प्रश्न संपूर्ण आपले 3 तासात लिहिणं झाले पाहिजे. शेवटी 5 मिनिटं 10 मिनिटं आपले उरले पाहिजे. त्या 5-7 मिनिटात आपल्याला संपूर्ण पहिल्या प्रश्नापासून तर शेवटच्या प्रश्नापर्यंतची उत्तरं आपल्याला स्वतः लक्ष केंद्रित करून पाहायची आहे. आणि आपल्याला ते उत्तरं बघताना कुठे काही आपलं एखादी रिकामी जागा तर सुटलेली नाही ना, एखाद्या संकल्पना चित्रातला काही शब्द तर आपण लिहिणं सोडलेला नाही ना, एखादा प्रश्नच आपल्याला 3 विचारलेले आहे आणि आपण 2च लिहिलेले आहे, एक प्रश्न तर आपला सुटला नाही ना, असं ते आपल्याला त्याच्यातलं शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला सावकाश शांततेने आपला केलेला अभ्यास आपल्याला या 3 तासात उत्तरपत्रिकेवर आपल्याला लिहायचा आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण जो आता अभ्यास करत आहात त्या अभ्यासाचं रूपांतर ही प्रश्नपत्रिका तुम्ही तुमच्या इतिहासाच्या बुकामध्ये संपूर्ण 3 तासाचा वेळ घड्याळमध्ये लावा आणि ही प्रश्नपत्रिका
तुम्ही तुमच्या रजिस्टरमध्ये लिहून पहा आणि 3 तासात मी किती उत्तरं लिहू शकतो, मी किती प्रश्नांची उत्तरं अचूक लिहू शकतो, ते तुम्हाला पाहायचं आहे. आणि तुम्हाला जर ती तपासून घ्यायची असेल तर तुम्ही ती वर्ग शिक्षकांकडून, विषय शिक्षकाकडून तपासून सुद्धा घेऊन जाऊ शकता. तर अशा पद्धतीचे विविध प्रश्नसंच आपण दररोज नवीन नवीन प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, नवीन वाटली असेल, चांगली वाटली असेल, समजली असेल तर माझं जे हे यूट्यूब चॅनल आहे दीपक अंबरते सर पॉवर ऑफ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच आपल्या नवीन नवीन प्रश्न, नवीन नवीन पाठांचा संदर्भ घेऊन आपण माहिती समजूया. तिथपर्यंत नमस्कार.